मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग जी आहे ती सगळ्यात जास्त कुठे बसली असेल तर ती या बीड जिल्ह्यामध्ये बसलेली आहे. आमदारांची घरं जाळली, ओबीसीच्या कार्यकर्त्यांचे कार्यालय, हॉटेल्स इतकी सगळी अक्षरशः दिवसाढवळ्या पेटवण्यात आली, पोलीस यंत्रणेच्या समोर पेटवण्यात आली. आणि हे सगळं घडत असताना काही आमदारांचे कुटुंब जे आहे मुलाबाळांसकट त्या घरामध्ये असताना सुद्धा त्यांची घरं पेटवण्याचा हा जो उद्रेक जो आहे तो या आरक्षणातून या बीड जिल्ह्यात त्या ठिकाणी सगळ्या अख्ख्या देशानं पाहिला. जे मणिपूरमध्ये घडलं ते ह्या बीड जिल्ह्यात घडलं आहे काय. आणि याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि सरकारला मी पुन्हा एकदा मागणी करतो की ही जी घटना घडलेली आहे, जरांगीने ते आधीच हात वर केलेले आहेत. ते म्हणले की हे जे पेटवापेटवी केलेले आहे हे आमचे आंदोलक नाहीत, हे मराठा आरक्षणाचे आंदोलक नाहीत. मग हे कोण आहेत? तर आता जवळपास 100-200 आता पकडलेले आहेत. पण आता ह्या घटनेला 1 महिना झालेला आहे. पण ह्याच्या मागचा मास्टर माइंड जो आहे तो मास्टर माइंड अजून या सरकारला का सापडत नाहीत हा माझा सरकारला सवाल आहे. कारण इतकी भयानक घटना जी आहे म्हणजे अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रातला हा गरीब समाज जो आहे, वाड्या वस्त्यावरती राहणारा, गाव कुस्ता बाहेर राहणारा हा जो तेलीमाळी साळी कुस्ती कुंभार हा ओबीसी समाज आहे, हा ओबीसी समाज म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून राहत होता की कधी एखादा घाला आमच्या झोपडीवरती किंवा आपल्या सपकावर येतोय का काय. त्यामुळं हे जे भयानक कृत्य जे ह्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये. आणि जर सरकारला ते मास्टर माइंड सापडत असेल तर त्याने आमच्यावर सोडावं, ते आरोपी आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्यांना सरळ करतो आणि त्यांच्याकडे आम्ही वळवून घेतो की त्यांचे मास्टर माइंड कोण आहेत. हे कोणते राजकीय एखादी व्यक्ती ह्याच्या मागे आहे का किंवा आणखीन कुणी आहे का. अगदी नंबर देऊन पेट्रोल बॉम्ब घेऊन सगळी तयारी दिशी हल्ले. हे काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये? हे महाराष्ट्रात असं कधी पाहिलेलं नाही. ह्या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो. ज्यांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी सुभाष राऊत या ठिकाणी आहेत, त्यांचं हॉटेलचं 4 कोटीचं नुकसान झालेलं आहे, पंचनामा झालेला आहे. पण अजून पहिले नुकसान एक दमड्याची सुद्धा नुकसान भरपाई दिलेली नाही आहे. त्या शेतकऱ्यांनी जरांगेच्या सभेला शेत दिलं, त्याचे 80 लाखाची भरपाई दिली. मग ह्यांची भरपाई का सरकार देत नाहीये? त्यामुळे सरकारला माझी मागणी आहे की ज्यांचं नुकसान ह्या दंगलीमध्ये झालेलं आहे त्या सगळ्याची नुकसान भरपाई जी आहे ती त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. आणि हे अख्ख्या कुटुंब जीवन जाळायचा हा जो प्रकार इथं घडला आहे त्याच्यावरती नक्की ते खटले जे आहेत ते 302 असतील किंवा 307 असतील, हे 307चे खटले जे आहेत ते या ठिकाणी नक्कीच भरले पाहिजेत. कुणालाही दयामाफी जी आहे ती दाखवता कामा नये. या ठिकाणी या सगळ्या वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा भयभीत झाला होता. त्यातच या ओबीसी समाजाचे जे नेते आहेत, जे प्रमुख नेते आहेत, जे आम्ही ओबीसीचा मसिया मानतो, त्या भुजबळ साहेबांना टार्गेट करण्यात आलं. त्यांना खालच्या पातळीवरची टीका त्यांच्यावर करण्यात आली. म्हणजे आम्ही हित कार्यकर्त्यांची आम्ही दुकानं फोडतोच आहे, जाळतोय, तुमच्या नेत्याला सुद्धा आम्ही सोडत नाहीये हा मेसेज अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ह्या मराठा आंदोलकाने दिला. आणि त्याला उत्तर म्हणून किंवा त्यातून ह्या समाजाला बाहेर काढण्यासाठी मानसिकतेतून आम्हाला शेवटी दिवाळीनंतर ही रस्त्यावरची लढाई जिथे आम्हाला सुरू करावी लागलेली आहे त्यातला पहिला भाग म्हणजे आम्ही कालचा अंबडचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे सामाजिक न्यायाच्या लढाईतला महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाला आणि समाजकारणाला कलाटणी देणारा कालचा मेळावा जो आहे ओबीसीचा महाएल्गार मेळावा अख्ख्या देशाने काल पाहिलेला आहे. 100 एकरामध्ये झालेला तो मेळावा जो आहे त्या मेळाव्यामुळं ओबीसी समाज जो आहे तो त्या भीतीतून आता बाहेर आलेला आहे की आमच्या पाठीमागे सगळ्या समाजाचे सगळे प्रमुख नेते जे आहेत काल त्या ठिकाणी व्यासपीठावर अख्ख्या ओबीसी समाजानं पाहिलेले आहेत. आणि आता त्यांना एक प्रकारची शाश्वती आलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत हे सगळे नेते मंडळी जे आहे एकमुखानं एकसंघपणे पक्षाचे जोडे बाहेर ठेवून या गरीब ओबीसी समाजासाठी रस्त्यावरला उतरायला तयार आहेत. ही भावना देण्यासाठी आमचे हे मेळावे सुरू आहेत. पहिला मेळावा आम्ही यशस्वी केलेला आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठा म्हणजे कालचा मेळावा हे तर झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे. आता आता लक्ष हिंगोलीचा मेळावा, हिंगोलीमध्ये सुद्धा याच्यापेक्षा 2 पट 3 पट जे आहे ओबीसी जे आहे त्या ठिकाणी येणार आहेत. सगळ्या पक्षाचे नेते मंडळी त्या ठिकाणी आम्ही बावनकुळेंना आम्ही बोलवलेलं आहे, आम्ही नाना पटोलेंना बोलवलेलं आहे,
भुजबळ साहेब तर आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत आहे, वडिट्टीवर आहेत, मी आहेत, आमचे टी.पी. मुंडे सर आहेत. या ठिकाणी कोकणातले आमचे कुणबी समाजाचे नेते आमचे आपलं चंद्रकांत बावकर साहेब आहेत. भटक्या मुक्तांचे जी तोफ म्हणले जाते तसे आमचे हे गायकवाड साहेब या ठिकाणी आहेत. मच्छिंद्र भोसले आहेत. आमचे सगळे नेते मंडळी जे आहेत ते सगळे नेते मंडळी जे आहेत आता ह्या ओबीसी लढ्यासाठी कुठल्याही परिस्थितीत या मेळाव्यांची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत, ही पहिली मागणी आमच्या मेळाव्याची असणार आहे. दुसरी मागणी आमची असणार आहे की जातीनिहाय जनगणना जी आहे ती या महाराष्ट्राला आता ताबडतोब करायला पाहिजे. कारण जो तो उठतोय की आमचे एवढे टक्के आणि तेवढे टक्के हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यामुळं ह्या आंदोलनाला आणखीन धार येत आहे. हे समाजामध्ये वितुष्ट वाढत आहेत. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 70 वर्षात कधी मराठा ओबीसी वाद असा कधी झालेला नाही आहे. आणि हा वाद आत्ता का झाला तर हा वाद आत्ता होण्याचं कारण असं आहे की मराठा समाजाची मूळ मागणी जी होती की आम्हाला आमच्या गरिबी आलेली आहे, आमच्या आत्महत्या होत आहे शेतकऱ्यांच्या, आमच्या मुलांना पण नोकऱ्या पाहिजेत, आमच्या मुलांना शिक्षण पाहिजे, म्हणून आम्हालाही आरक्षण पाहिजे. अतिशय व्यवस्थितपणे सकल मराठ्याच्या 58 मोर्चाची मागणी होती. आम्ही पाठिंबा दिला, आम्ही त्यांच्या मोर्चात सहभागी झालो. व्यासपीठावर मी पण एक भाषण केलेलं आहे की आमचा पाठिंबा म्हणून धनगरांनी पाठिंबा दिला, कोळ्यांनी दिला, साळ्यांनी दिला, सगळ्यांनी दिला, कुणब्यांनी दिला. मग इतकं काय झालं असं की सुप्रीम कोर्टामध्ये ह्यांचं आरक्षण टिकलं नाही, त्याची जबाबदारी सरकारची होती, मग चूक सरकारची. आणि हे शिक्षा मात्र जे आहे ते ओबीसीला द्यायला लागलेले आहे. ओबीसीने काय तुमचं बिघडलं? ओबीसीने तुमच्या गरिबी आणली का? गरिबी तुमच्यात आणली. आतापर्यंत तुमची सत्ता होती, तुमचे मुख्यमंत्री, तुमचे मंत्री, तुमचेच कारखाने, तुमचेच सगळ्या सूतगिरण्या, तुमच्या बँका, तुमच्या मार्केट कमिट्या, सगळी आर्थिक सत्ता, सगळी तुमची महाराष्ट्र खजिना तुमच्या हातामध्ये. मग तुमच्यावरती गरिबी कुणी आणली? ओबीसीने नाही आणली. ह्या सगळ्या ज्या मराठा समाज नेत्यांनी जी सत्ता गाजवली आतापर्यंत काय आणि सत्तेचा मलिदा लुटला त्यांनी ह्या गरीब मराठ्यांच्यावरती गरिबी आणलेली आहे. आणि आता हे सामाजिक मागासले पण जे आहे 50% आतलं जे आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळू शकत नाही. कारण सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, अनेक आयोगाने सांगितलं आहे की मराठा समाज हा मागासलेला मुळीच नाही. आणि त्यामुळं मराठा समाजाला 50% आतलं मागासवर्गीयातलं म्हणजे ओबीसीचं आरक्षण मागायचा मुळीच अधिकार नाही आहे. आणि म्हणून माझी विनंती अजून सुद्धा मराठा समाजाला आहे, हे तुमचे आंदोलन सुरू आहेत, हे सगळं जे सुरू आहे सगळं हा की ओबीसीचे आरक्षण आम्ही घेणार नाही तर सरकारला सुट्टी नाही, हे सगळं आता थांबवलं पाहिजे. ही तुमची आंदोलनं, ही तुमची शक्ती जी आहे ते तुम्हाला टिकणारं आरक्षण कसं मिळेल यासाठी वापरलं गेलं पाहिजे. आता घटनादुरुस्ती करून 10% त्यांना ईडब्ल्यूसी आरक्षण मिळालेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही असं नाही आहे, आरक्षण आहे त्यांना. 10%पैकी जवळपास 8.5% आरक्षण त्यांनी घेतलेलं आहे. पण तरी सुद्धा जर नसेल, कमी पडत असेल, आणखीन घ्या वाढवून. पण तुमचं आंदोलन केंद्र सरकार विरुद्ध पाहिजे, सरकार विरुद्ध पाहिजे. इथं तुमची सत्ता आहे, तिथेही तुमची सत्ता आहे, घ्या ना वाढवून. आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण नाही आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे, नाही दिलं तर सुट्टी नाही काय. आणि जो कोण ओबीसीचा आरक्षणाला आम्हाला विरोध करेल त्याला आम्ही बघू, त्याची घरं पेटू, त्याचे कार्यालय पेटू, त्याचे रेस्टॉरंट पेटू, त्याला आम्ही महाराष्ट्रात जगू देणार नाही. ही काय भाषा चालली महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून शेवटी ओबीसीना या ठिकाणी शेवटी रस्त्यावरती उतरावं लागलं. आपल्या माझे सांगतो की आता इतका विषय हा झालेला आहे की मराठा समाजाला मतदान सुद्धा करणार नाही असे सुद्धा निर्णय जे आहेत अनेक बैठकांच्या मध्ये ओबीसीच्या व्हायला लागलेले आहेत. आज शपथ घेतली आहे. आज या ठिकाणी बीडच्या बैठकीमध्ये जवळपास 500 कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतलेली आहे की यापुढे जे आहे यापुढे आम्ही मराठा समाजाच्या एकाही आमदाराला जे आहे आम्ही मत देणार नाही, अशा प्रकारचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीत झालेला आहे. हे का करावं लागलेलं आहे, कशासाठी करावं लागलेलं आहे, कुणामुळे झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे, याचा विचार जो आहे तो मराठा समाजाच्या आमदारांनी, नेत्यांनी आणि ह्या सगळ्या आंदोलनामागं जो कोणी असेल त्याने हा विचार करणं आवश्यक आहे. गुड्या गोविंदानं हा नांदणारा महाराष्ट्र, त्याला गालबोट जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये लागलं. पोलीस यंत्रणा सबसेट फेल गेली या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून ह्या सगळ्याचा जो आहे ह्या सगळ्यावरती एकच आमच्यावर आता मार्ग आहे, ते म्हणजे शेवटी रस्त्यावरची लढाई करून हम भी कुछ कम नाही आहे हे या सरकारला आणि देशाला सुद्धा आम्हाला दाखवावं लागेल. नाहीतर दिवसा ढवळ्या जो आहे, रात्री बेरात्री जे आर निघाले पण दिवसा ढवळ्या सुद्धा जे आर निघतील आणि आमच्या मुलाबाळांचे, लेकरा बाळांचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ओबीसीचं आणि भटक्या मुक्तांचं ते कधी काढून घेतील सांगता येत आहे. त्याने आम्हाला तर आश्वासन दिलेलं आहे, परंतु यांचं अजून काही संपेच ना. हे म्हणतात आता 24 डिसेंबरची डेडलाईन,
त्यानंतर आणखीन काय होणार आहे माहीत नाही काय. आणि म्हणून या सरकारने अशा प्रकारे निर्णय करू नये अशी करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. पण जर मात्र असा निर्णय केला तर मग आपलं 24ची लढाई जी होणार आहे रणसंग्राम निवडणुकीचा, त्याच्यामध्ये सरकारला खाली खेचण्याची पूर्ण तयारी जी आहे ते या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी लिंगायत समाजाचे नेते जे आहेत अविनाश भोशीकर आज आमच्या बैठकीत या ठिकाणी होते. आहेत का अविनाश भोशीकर? अविनाश भोशीकरांनी आज या ठिकाणी सांगितलं की लिंगायत समाजाचे 40 मतदार आहेत, 40. त्याच्यामध्ये लिंगायत समाजाची मेजॉरिटी आहे आणि इथून पुढे जे आहे लिंगायत समाज सुद्धा ओबीसी सोबत या 40 आमदारांना पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि 40चे 40 आमदार जे आहेत ते ओबीसीचेच त्या ठिकाणी आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसताना असा मेसेज सुद्धा लिंगायत समाजामध्ये सुद्धा लिंगायत समाज नेते देणार आहे. हे महाराष्ट्रामध्ये हा जो जातीय हा जो तेढ निर्माण झालेली आहे याला जबाबदार कोण आहेत त्याचा सर्व विचार होणं आवश्यक आहे. आम्हाला तर आमची हक्काची लढाई आम्हाला करावीच लागणार आहे. कारण आमचं जीव आमची मालमत्ता जी आमच्या ओबीसीची आहे, पालामध्ये डुकरं मारून खाणारी जमात आणि ह्यांचं आरक्षण दुबळायला सगळे ही मंडळी टपलेले आहेत. आणि त्यामुळे हे मुळीच महाराष्ट्रामध्ये खपून घेणार नाही. शेवटी मरणाची लढाई करायची असेल तर मरणाची लढाई आम्ही करू, पण आमच्या लेकराबाळांच्या आरक्षणाला आम्ही धक्का या महाराष्ट्रामध्ये देऊ देणार नाही. एवढंच या पत्रकारापासून आपण आपलं सांगतो. कुणबी प्रमाणपत्र जे दिले जात आहे त्याला तुमचा विरोध आहे का? आणि कुणबीच्या ज्या नोंदी सापडत आहेत त्याचा तुमचा विश्वास आहे का? आणि याच्या विरोधात कोर्टात जाण्याचंही सांगण्यात जात आहे. काय नेमकी कुठची लढाई असेल? हे बघा, एक तर मराठा हा कुणबी नाही, जो शेतकरी तो कुणबी, जो कुणबी तो ओबीसी, हे सगळं थोतांड आहे. हे सगळं कायद्यात धरून नाहीये. आता मारवाड्याच्या सुद्धा नोंदी ज्या आहेत त्या आपण सापडायला, जैनांच्या सापडायला लागल्या. मग माझा मारवाड्याचा सवाल आहे की आता या मारवाड्याला आपण ओबीसी करायचं का? उद्या समजा अमिताभ बच्चनच्या पोरगाला हे शेतकरी आहे, मी सातबारा त्याचा पण आहे, सलमान खानचा आहे, पण ते सातबारे घेऊन जर ते आले, आम्ही पण शेतकरी आहे, आम्ही पण ओबीसी मध्ये येणार, आम्ही पण कुणबी होणार, अख्खा देश ओबीसीत घालायचा आहे का? इतका साधा सोपा हा विषय नाही आहे की फक्त सर्टिफिकेट बदललं किंवा जात बदललं तर हे असं आरक्षण, हे सामाजिक मागास टेबाचं आरक्षण असं मिळू शकत नाही. आणि सरसकट कुणबीचे दाखले देण्यासाठी आमचा आमचा ह्या ओबीसी समाजाचा विरोध आहे, म्हणजे आहे. आम्हाला मुळीच मान्य होणार नाही. जर रात्री बेरात्री जी.आर. काढला तर आम्ही कोर्टामध्ये त्याला आव्हान नक्कीच देणार आहोत. आम्ही कोर्टावर सरकारवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन आम्ही दाखल करू. पण हे असले निर्णय जे आहे, हे असले निर्णय आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही होऊ देणार नाही. रस्त्याची लढाई लढू, कोर्टाची लढाई लढू. आमच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते आम्ही स्वतः करणार आहोत. जे हजारो पुरावे मिळतात त्याच्या संदर्भात नेमकं जे सांगितलं जाते, जे दाखवलं जाते, मोठमोठे पुरावे निघतात, नेमकं कसं पाहतात त्याकडे? तेव्हा कसं आहे, आता अकबराच्या काळात आमचा बाप समजा एसटी मध्ये असेल, पण स्वतंत्र भारतामध्ये एक व्यवस्था निर्माण केली गेली. निजामाच्या काळात असेल, अकबराच्या काळात असेल, ती मुळीच चालणार नाही. आता ह्या स्वतंत्र भारतामध्ये आयोगानं ज्या जमातीला सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेला आहे, सर्वेक्षण करून त्यांनाच मागासवर्गीयाचा अधिकार आहे. माझा बाप टिपू सुलतानच्या काळामध्ये अमका होता किंवा अकबराच्या काळात अमका होता, हे आता चालणारं नाही आहे. हे ह्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये असली काही प्रक्रिया अजून घटनेमध्ये लिहिलेली नाही. ओबीसी जे नेते आहेत त्यामध्ये पंकजा मुंडे कालच्या मेळाव्याला गैरहजर होत्या, त्याचबरोबर जयदत्त क्षीरसागर ते देखील गैरहजर होते. मग कुठेतरी ओबीसी मध्ये दोन गट आहेत, कारण हे नेते गैरहजर का होते? का फोटो सुद्धा होता या सगळ्या नेत्यांचा? हे पहा, पंकजा ताईंनी काल विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी स्वतः पण विश्लेषण केलेलं आहे की भाजपच्या पक्षाने ज्या नेत्यांना जायला सांगितलेलं आहे ते गेलेले आहेत आणि त्यांना त्या पक्षानं त्यांना जायला सांगितलेलं नाही, अशा प्रकारे त्यांची ट्विटरमध्ये मी पण वाचलेला आहे. तर हा त्यांचा पक्षातला अंतर्गत हे आहे, प्रश्न आहे की त्यांनी गोपीचंदला पाठवायचं का त्या महात्मेंना पाठवायचं का आणखीन कुणाला पाठवायचं. ते देशमुख आले होते आमदार, त्यांचे आशिष आणि फरांदे म्हणून आमदार आले होते. आता त्यांना पाठवण्याचा निर्णय जर भाजपने केला असेल काय, त्यात आम्ही काय सांगणार आहे त्याला? शेवटी हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारला पाहिजे की तुम्ही त्यांना काय, पंकजांना का नाही पाठवलं? जे ओबीसी नेते आहेत त्यांना डावलला जात आहे असं का? भाजपचे नेते जे चांगले आहेत, जे तुमच्या लढाईला बळ देऊ शकते, नाही बघा, भाजपचा डाव आहे का? भाजपमध्ये यापूर्वी हा विषय मी विश्लेषण दिलेलं आहे. या भाजपमध्ये ओबीसी नेते असतील किंवा बाकी सगळं आता त्यांचं महाराष्ट्राचं अध्यक्ष सुद्धा जे ते ओबीसी आहेत. त्यामुळे आता सध्या भाजपची भूमिका थोडी बदललेली मला तर दिसते आहे.
कारण बऱ्याच ठिकाणी त्यांचे सेल झोपले होते, ते आता सगळे सेल पण जागे केलेले आहेत त्यांनी, ओबीसी सेल. त्यांच्या रथयात्रा चालू आहेत, आता महाकुंभ होणार आहे काय, हे सगळं जे चालू आहे काय, त्यामुळे ओबीसी शिवाय जे आहे भाजपला सुद्धा आता पर्याय नाही. कारण आता ह्या मराठा आंदोलनामुळे मराठा समाजाचं मतदान जे आहे ते भाजपला जाईल असं मला तरी वाटत नाहीये. त्यामुळं ओबीसी शिवाय जे आहे आता भाजपला पर्याय नाही. बहुजनाचे तुकडे पाडणारा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला माझं संरक्षण आणि समर्थन नसतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आता ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. आमचा विषय फक्त ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणे, त्याच्यामध्ये एक समाज दुसऱ्या समाजाचा हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तो घेऊ नये एवढाच विषय आजच्या ह्याचा होता. आता त्याच्यामध्ये बहुजनाचे तुकडे पाडणे वगैरे हा तुकडे पाडायचा कालचा कार्यक्रम नव्हता. फक्त ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करणं आणि ज्या ओबीसीच्या मागण्या आहेत त्या सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणे मांडणे आणि एक समाजाला एक विश्वास देणे किंवा आम्ही सगळे जे आहे ओबीसी आरक्षणाचा धक्का लागू नये या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत एवढाच दाखवण्याचा कालचा कार्यक्रम होता. कालचा कार्यक्रम काय तुकडे पाडायचा नव्हता. तुमच्या कार्यक्रमामध्ये जे तुमचे स्टार विशेष म्हणजे त्यामध्ये जे प्रमुख भाषण होतं ते भुजबळांचं होतंय, ते सत्तेमध्ये आहेत. मग सत्तेमध्ये असून त्यांनी सत्तेमध्ये भांडण्यापेक्षा त्या लोकांमध्ये येऊन भांडतात, नेमकं का, कशी परिस्थिती? भुजबळ साहेब सत्तेमध्ये असले तरी ओबीसीची भूमिका जी आहे, जी भूमिका सरकारची तीच मांडतायत ना. भुजबळने अशी वेगळी भूमिका काय मांडली, जी सरकारची भूमिका आहे, ती सगळ्या पक्षांची भूमिका आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते ना. कुणी करते राजीनामा, कोण करतंय? मराठा समाज मागणी करतोय, मराठा समाजाचे कार्यकर्ते मागणी करतायत काय. तर त्यामुळे हे सगळं होणारच आहे ना. त्या समाजाच्या आता ओबीसीच्या बाजूने जो कोणी बोलाल त्याचा राजीनामा हे मागणारच आहेत ना काय. त्यामुळे त्यात विशेष असं काहीच नाही आहे. पण भुजबळची भूमिका मांडतायत ती सरकारची भूमिका मांडतायत. सगळ्या पक्षाच्या नेत्यांची जी भूमिका आहे ती मांडतायत. आणि जी न्यायाची भूमिका आहे, सामाजिक न्यायाची भूमिका आहे, तीच भुजबळांनी मांडलेली आहे. तरी सुद्धा भुजबळांना टार्गेट केलं जात आहे. हा विषय महत्वाचा आहे. कशासाठी त्याला टार्गेट करायचं? ओबीसी नेते आहेत म्हणून. बाकी सगळं आता अजितदादांनी तीच भूमिका मांडलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तीच भूमिका मांडली आहे. पण त्यांना का टार्गेट केलं जात नाहीये? फक्त भुजबळांना टार्गेट का केलं जाते हा आमचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी देखील भुजबळांना टार्गेट केले, त्यांनी सुद्धा टीका केली. हे बघा, छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गादीचे आणि विचाराचे वारस आहेत. महाराजांचा विचार काय आहे की 18 पगड जातींना सोबत घेऊन हे राज्य उभा करणे, स्वराज्य निर्माण करणे, हा रयतेचं राज्य आणणे, हा विचार जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि संभाजीराजेंनी त्याप्रमाणे सगळ्या जातीपातींना जो आहे त्या सोबत घेऊनच या ठिकाणी त्यांनी छत्रपतींचा वारसा जो आहे तो चालवला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. तुम्ही असं म्हणाल की बीडमध्ये धग जास्त जाणवली मराठा आंदोलनाची, पण तुम्ही मेळावे मात्र आता जालन्याला घेतला, त्यानंतर हिंगोलीला घेतला, तर बीडमध्ये मेळावा घेणार आणि बीडचा मास्टरमाइंड तुम्हाला माहिती आहे का? आणि त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगितलंय का मुख्यमंत्र्यांना? आम्ही सांगितलं ना, जे पकडेत ना आमच्या ताब्यात द्या. आम्ही काढतो ना मास्टर माइंड ओळखून कोण आहे तो. पोलीस सापडत नाही, लवकर सापडणार पण नाहीये. शासन पाठी, सरकार पाठी काय मग तेच आम्ही म्हणतोय ना, शासनानं लवकर ओळखून काढावं ते कोण मास्टर माइंड आहे, कुणी केलं हे. अजून 1 महिना झाला अजून सापडत नाहीये. अहो, एखादा चोर सापडला तर आसाममधनं हुडकून आणतात काय, कुठं बी जाऊ द्या, तिथं जाऊन हुडकून आणतात. अहो, कॅनडामध्ये जाऊन त्या टेरिस्टला हाणला की काय सापडलं, तिथं सापडत नाही, पोलिसांना सापडत नाही. काय चाललंय या महाराष्ट्रात? कुणाचा हात आहे वाटतंय तुम्हाला? ते आता कळेलच की. सांगा ना मग. आम्हाला हे बघा, आमच्याकडे माहिती आहे ना, आम्ही तुम्हाला सांगणारच ना. तुम्ही तुम्ही शोध लावा. माहिती नाही तुम्हाला. शोध पत्रिका जी आहे त्या शोध पत्रिकेतून तुम्ही लवकर पोहोचू शकता आमच्यापेक्षा. बरं, ओबीसी नेत्यांनी जाती द्वेष निर्माण करू नये असं सांगितलं आणि ते जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. आत्ताचं त्यांचं स्टेटमेंट आहे. काय म्हणते? ओबीसी नेत्यांनी जातीय द्वेष निर्माण करू नये आणि आता त्यांचं स्टेटमेंट आहे ते त्यांच्या मागणीवर ठाम आहे. आता हा जातीय द्वेष कशामुळे निर्माण झाला, कुणामुळे निर्माण झाला, कुणाच्या मागणी, हे सगळे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ओबीसीने कधी मराठ्याचं आरक्षण मागितलंय का? मराठा आरक्षण देऊ नये अशी भूमिका मुळीच नाही आहे. उलट गरीब मराठ्यांना या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका ओबीसीची आहे. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच की आमच्यात तुम्ही मागू नका ना, एवढी साधी सोपी आमची मागणी आहे. मग त्यासाठी जाती तेढमध्ये कोण करतंय? कुणी तेढ निर्माण केली? कुणी घरं जाळली आमच्या नेत्यांची, आमच्या कार्यकर्त्यांची? हा माझा प्रश्न आहे. पण ते त्यांच्या मागणीवर ठाम आहे. त्यांची मागणी ठाम असून व्हायचं का नाही व्हायचं त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. मराठा समाजाचे काही तज्ज्ञ मंडळी असतील ना, आता 3 हायकोर्टचे जजेस जाऊन सांगतायत की बाबा हे कायदा टिकणार नाही, टिकणार म्हणून सांगतायत. पण ते ऐकत नसतील तर आम्ही काय करणार? ते सरकार आणि त्यांनी बघावं ना. आमचं म्हणणं एवढंच की आमच्या आरक्षणात तुम्ही
कुणी धक्का लागू नये आणि आम्ही धक्का लागू देणार नाही, हा आमचा निर्णय ठाम आहे. सरकारला काय इशारा असेल एकंदरीत सगळ्या ओबीसीच्या माध्यमातून? आणि भुजबळावर काल 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्या सगळ्या संदर्भानं. कसले गुन्हे दाखल झाले? हा गुन्हे दाखल झाले, तक्रारी दाखल झालेल्या त्यामुळे आहेत. काय त्यांच्या गुन्हा- विरोधात पण- तक्रार पण कशासाठी कालचे जे भाषण झाले भडकाऊ भाषण. भडकाऊ भाषण. भडकाऊ भाषण? आता कालचं भाषण अख्ख्या महाराष्ट्रानं अख्ख्या देशानं त्यांनी हे केलेलं आहे. काय त्यांनी मांडलं की त्यांनी ओबीसीची भूमिका मांडली. आमची जी न्याय हक्काची भूमिका आहे, शांततेनं सगळं जे आपल्याला रस्त्यावर चढायला सुरू करावं लागेल, पण शांततेच्या मार्गाने करायला लागेल, हे तेच म्हटले. जरांगे तेच म्हणतायत की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, तरी पण त्यांचे आंदोलक जे आहे ते पेटवापेटवी करून सगळं वातावरण खराब करतायत. मग भुजबळ गुन्हे का? एखादं आंदोलन केले, आंदोलन ओबीसीने केले का? कोणाचं घर पेटवले का? कुणाचं मालमत्ता तोडले का? एखादी दगडफेक केली आहे का? मग ओबीसीने काहीच केलं नाही. मग त्यांच्या भाषणाचा इम्पॅक्ट पण काही तसा नाही आहे. मग त्यांच्यावर गुन्हे का? आणि ज्यांच्या भाषणामुळं हा सगळा पेटला, हा सगळा बीड जिल्हा पेटला, त्यांच्या मात्र त्यांचं मात्र ते मान्य आहे सगळं काय. आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला की बा हे अशा प्रकारे हे जे सुरू आहे हे आणखीन तेढ निर्माण करण्याचा विषय आहे. भुजबळांचं भाषण सगळं स्क्रीन करा तुम्ही, त्यामध्ये कुठेही भडकपणा काय त्यांनी म्हणलेलं आहे. त्यांनी एवढेच म्हटले की जे गावबंदी जे केलेले आहेत, गावबंदीचे पोस्टर जे केलेले आहेत हे घटनेच्या विरोधात आहे. आणि ते काढा, कुणाला काढा सांगितले? सरकारला काढा सांगितले. कार्यकर्त्यांना आमच्या नाही सांगितले की तुम्ही ते फाडा म्हणून. त्यामुळे भुजबळांचं भाषण जे आहे ते संविधानात धरून, कायद्याला धरून त्यांचं भाषण होतं. आणि अशा प्रकारे जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर त्यांचा आम्ही निषेध करतो. शेवटचा प्रश्न, गावबंदी किती गावामध्ये आता उठवण्यात आलेली आहे? पुढचं काय तुमचं पाऊल असणार आहे गावबंदी उठवण्यासाठी? हे पण असं आहे की गावबंदीचे पोस्टर लावल्यानंतर त्या ठिकाणी आता ओबीसी सुद्धा बाजूला पोस्टर लावू शकतो, आमच्या गावात सहर्ष स्वागत आहे म्हणून. पण आम्ही ते सांगितलं नाही. 1-2 गावाला आम्ही पण पाहिले ना की त्या बॅनरच्या बाजूला या गावामध्ये सहर्ष स्वागत आहे, ओबीसी सकल ओबीसी समाज असेही बॅनर लागलेले आहेत काय. पण आम्ही त्याचे समर्थन करत नाही आहे काय. म्हणून हे असे गावात कोणाला एंट्री नाही, हे नाही, ते नाही, हे जे आहे ना हे काय, हे मुळीच या राज्यामध्ये चालू द्यायला नाही पाहिजे. जे कोणी असे बोर्ड लावतील त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. राज्यातली ओबीसी महाएल्गार सभा आता दुसरी होते हिंगोलीला, त्याची तयारी सध्याला कशी आहे आणि किती लोक त्या ठिकाणी जमतील काय वाटतं? ते पहा, जी हिंगोलीची जी सभा होती आहे ती आता काल जी सभा झाली आपली याला अंबडला झाली, त्याच्या 3-4 पट मोठी जी आहे ती सभा त्या ठिकाणी होणार आहे. कारण ओबीसी आता पेटलेला आहे. ओबीसी आता घरात थांबत नाही, घराला कुलपण लावून बायका पोरा सकट तो आता त्या ठिकाणी येणार आहे. कारण त्याला त्याचं वरण दिसत आहे आता की आमचं पुढं भविष्य जे आहे, आमची मुलं बाळं गावात सुद्धा एक गुलामगिरी म्हणून राहतील भविष्यात. आणि म्हणून आम्हाला आमचं आरक्षण, आमचा हक्क जो आहे तो आम्हाला आता मिळालाच पाहिजे. सत्तेत सुद्धा आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. ह्या भूमिकेत आता ओबीसी जो आहे तो आता गेलेला आहे. म्हणून आम्ही 160 आमदार पाडायची भाषा केली का किंवा एक जो भुजबळ तुम्ही पाडला तर हे ओबीसी जे आहे प्रत्येक मतदारसंघात 60-60 हजार लोक आहेत, 60% मतदान आहे. आणि त्यांनी ठरवलं तर 160 आमदार जे आहे ते या ठिकाणी ओबीसी पाडल्याशिवाय राहणार नाही.